पावसाळा संपताच कुंभमेळ्याची विकास कामे सुरू होणार। जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी साधला तपोवनातील साधू महंत यांच्याशी संवाद। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा कुंभमेळा साधू महंत आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकास कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रशासन नियोजन करत असून दीर्घ कालावधी लागणारी कामे पावसाळा संपताच सुरू करण्यात येतील, असं जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी सांगितलं। जिल्हा अधिकारी श्री शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिश्मा नायर, उपविभागीय अधिकारी अर्पिता ढुबे आदींनी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, श्री दिगंबर आणि आखाडा, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, तपोवनातील कपिला संगम येथे भेट देत तेथील साधू महंत यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी सांगितलं की आगामी कुंभमेळ्यासाठी 2 वर्षाचा कालावधी राहिला आहे। या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय पातळीवर वरिष्ठ अधिकारी भेट देऊन कामाची पाहणी आणि साधू महंत यांच्याशी संवाद साधत आहेत। आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक, सुरक्षित होईल असं नियोजन करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। साधू महंत यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे। त्यामुळे साधू महंत यांच्या अडचणी, समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील। साधू ग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी तपोवन परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं। जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी साधू ग्रामच्या जागेची साधू महंत यांच्या समवेत पाहणी केली। त्यानंतर जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी कपिला संगम येथे भेट देत रामसृष्टीची पाहणी करून या ठिकाणी आरती केली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून साधू महंत येतील, त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। तपोवन येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवे, तहसीलदार अमोल निकम, राष्ट्रीय आखाडा परिषदचे प्रवक्ते महंत डॉक्टर रामकिशोर शास्त्री, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तिचरणदास महाराज, रामस्नेहीदास महाराज, महंत शंकरदास महाराज, माधवदास राठी आदी उपस्थित होते। नाशिक लक्ष्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।